नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची कार्यकारिणीची बैठक नागपूर आमदार निवास येथे बोलावण्यात आली। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्धा येथील जागा आम्ही तुतारी चिन्हावर लढवली होती। त्या ठिकाणी अमर काळे खासदार म्हणून निवडून आले आहेत। विदर्भात 10 पैकी 7 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी आम्ही तिघेही मिळून लढवणार। त्याकरिता नागपूर शहर व ग्रामीणमध्ये कोणत्या जागा आम्ही मागायच्या या संदर्भात सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार, मत ऐकून घेणार आहे। त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर ही मते मांडून जागेसंदर्भात आग्रह धरला जाईल। काय की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागपूर जिल्ह्याची आणि नागपूर शहराची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे। आपल्याला माहित आहे की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातनं आम्ही एक जागा, वर्ध्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर लढवली होती आणि त्या ठिकाणी अमर काळे आमचे खासदार त्यानिमित्त निवडून आलेत। आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या जवळजवळ 31 जागा निवडून आल्यात। विदर्भात 10 पैकी 8 जागा आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्यात। आता पुढील काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत ते सर्व एकत्र मिळून आम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहे। त्याच्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर शहरामध्ये आपण ज्या कोणती जागा मागायला पाहिजे, नागपूर ग्रामीणमध्ये ज्या जागा आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती जागा मागायला पाहिजे याच्याबद्दल आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व सहकारी आहे यांच्याबरोबर इथे चर्चा करू, त्यांचं मत ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीनं जेव्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची एकत्र बैठक होईल त्या बैठकीमध्ये नागपूर शहरासाठी, नागपूर ग्रामीणसाठी आग्रह त्यानिमित्तानं धरला जाईल आणि त्याची चर्चा करण्याच्या दृष्टीनं आजची ही बैठक बोलावली आहे। कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।